हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय नक्षी शृंगार चॅनल NS बाय मनाली। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नथ मेकिंगसाठी लागणारे बेसिक टूल्स। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। हँडमेड ज्वेलरी बनवत असताना आपण ह्या 4 गोष्टींचा वापर जास्त करतो। तर फर्स्ट आहे हे नोज प्लायर। हे नोज प्लायर आपण नथीचं लूप बनवण्यासाठी, मंगळसूत्राचे पॅन्डलचे स्टार्ट अँड एंडचं लूप बनवण्यासाठी ह्याचा वापर जास्त होतो। तर नोज प्लायरचं इम्पॉर्टंट फक्त हँडमेड ज्वेलरीमध्ये इतकंच आहे की आपण हे लूप बनवण्यासाठी वापरतो। ह्याच्यामुळे आपल्याला लूप एकदम छान प्रकारे बनवता येतो। तर सेकंड आहे कटर। हे कटरनी आपण कोणत्याही प्रकारच्या तारीला आपण कट करू शकतो। आपल्या ॲडजस्टेबल साईजनुसार आपण हे यूज करू शकतो। कटरचा उपयोग हा फक्त तार कट करण्यासाठी होतो। ठीक आहे। थर्ड आहे हे पकड। पकड हे कशासाठी, तर आपल्याला एखादं नथीला लूप द्यायचं असताना, बँड करायचं असताना आपण हे पकडचं यूज करू शकतो। फोर्थ वन आहे कैची। तर कैचीचा वापर आपण एखादी पॅकेजिंग कट करण्यासाठी किंवा कार्डचं कट करण्यासाठी आपण कैचीचा वापर करतो। अशा प्रकारे हे 1 2 3 4 आपण यूज करतो। ठीक आहे। तर हे झाले आपले सर्व बेसिक टूल्स। आता आपण बघणार आहोत तारीचे प्रकार। तर ही फर्स्ट तार आहे 0.3 mm ची। ह्या तारेला आपण रॅपिंग वायर सुद्धा म्हणू शकतो। हे आपण कशासाठी यूज करतो, तर नथ बनवताना, मंगळसूत्राचे पॅन्डल बनवताना त्यांना रॅप करण्यासाठी आपण यूज करतो। हे इथे त्याचं लॉक आहे। जेव्हा आपल्याला नथीच बनवताना हे आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण घ्यायचं आहे। कटरने आपण जितके साईजमध्ये पाहिजे तेवढं कट करून घेऊन झाल्यावर ते हे पुन्हा असं लॉक करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे सुटणार नाही। तर ही आहे 0.3 mm ची वायर, रॅपिंग वायर। नेक्स्ट आहे 0.5 mm चं वायर। हे वायर आपण यूज करतो एडी स्टोनचं किंवा एखादं क्रिस्टलचं स्टोन आपण जॉईन करण्यासाठी ह्या तारेचा वापर करतो। 0.3 mm च्या वायरपेक्षा ही 0.5 ची वायर थोडी जाड असते। ह्याच्यामुळे आपण एखादं 2 एडी स्टोन आपण जॉईन करू शकतो। जॉईन करण्यासाठी हे 0.5 mm तारेचा वापर केला जातो। ही तार 0.3 पेक्षा थोडा वेगळा आहे। नेक्स्ट आहे गेअर वायर। गेअर वायरचा वापर हा आपण इनविजिबल नेकलेस, चेन, मंगळसूत्र तयार करताना करत असतो। तर अशा प्रकारे ही गेअर वायर असते। गेअर वायर आणि गेज वायर ह्यामध्ये थोडं डिफरंट असतं, तर हे तुम्हाला मी नंतर सांगेल। ही आहे गेअर वायर। ओके। ही आहे 0.3 mm ची वायर, 0.5 mm ची वायर आणि गेअर वायर। नेक्स्ट आहे मायक्रोप्लेटेड 30 गेज वायर। ही आपण यूज करतो रॅपिंग वायर। हिला पण आपण रॅपिंग वायरच म्हणू शकतो। तर ही वायर आणि ही 0.3 mm ची वायर ही सेम असते, फक्त कलर डिफरंट आहे। आणि 0.3 mm ची वायर आपण जेव्हा यूज करतो तर ही थोड्या दिवसांनी काळी पडते, बट ही 30 गेजची मायक्रोप्लेटेड वायर आहे, ही कधीच काळी नाही पडत। ही आपण जास्त वेळा यूज करू शकतो। हिचा यूज आपण नथीमध्ये स्प्रिंग बनवताना करू शकतो। तर मी हळूहळू तुम्हाला सर्व काही सांगेल। नेक्स्ट आता आपण बघणार आहोत गेज वायर। तर आता जी ही वायर आहे ही आहे 20 गेज वायर। 20 गेज वायर ही आपण प्रेस नथीसाठी यूज करतो, मंगळसूत्र पॅन्डल बनवताना आपण यूज करतो। तर तुम्ही हिचं थिकनेस बघू शकता। ही इझिली आपण वेअर करू शकतो। लाईट वेट नथीला जर आपल्याला हवी असेल तर आपण 22 गेजची पण वायर यूज करू शकतो, पण जास्त करून आपण ही 20 गेजची वायर आपण प्रेस नथीसाठी किंवा मंगळसूत्र पॅन्डलसाठी यूज करतो। तर ही आहे 24 गेजची वायर। ही वायर आपण यूज करतो डायरेक्ट नथीसाठी। डायरेक्ट नथ बनवायचं असेल तेव्हा आपण ही 24 गेजची वायर आपण यूज करतो, किंवा सूर्यनथ बनवत असताना आपण ह्या 24 गेजचा वायरचा वापर करू शकतो। ही लाईट वेट आहे। गेज वायरमध्ये तर तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगायचं झालं तर जेव्हा तारेची साईज ही वाढत जाते त्याप्रमाणे तारेची थिकनेस ही कमी होत जाते। साईज जास्त, थिकनेस कमी। आता ही आहे 18 गेजची वायर। 18 गेजची वायर ही थोडीशी जाड असते, सगळ्या तारींपेक्षा ही थोडीशी जाड असते। ही आपण प्रेस नथीसाठी किंवा चोकर बनवण्यासाठी ही यूज करू शकतो।
आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलं आहे तारेचे प्रकार आणि बेसिक टूल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोती आणि क्रिस्टलचे प्रकार. तर चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.